ही विकेट महत्वाची होती आणि इम्पॉर्टंट विकेट. पहिला धक्का मिळालाय. महत्वपूर्ण फलंदाज निलेश भोईरच्या खेळीचा अंत. याच निलेश भोईरनं डे क्रिकेट मध्ये हे मैदान गाजवलं होतं. मात्र आता या भव्य दिव्य नाईट स्पर्धेमध्ये त्याचं मी म्हणेन थोडं बॅड लक. आणि पहिला धक्का. हे सक्सेस जरूर मिळालं. सुरुवातीला चांगली भागीदारी होणं, संघासाठी खेळणं, धावा बनवणं हे महत्वाचं असतं. आणि आता बाद झाला तो निलेश भोईर. 72. पूर्वार्धामध्ये भन्नाट खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग करताना कोपरली संघ. फलंदाजाचं योगदान आपण जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली निखिल म्हात्रेनं, प्रितेशनं. मात्र आज खऱ्या अर्थानं चरण म्हात्रे तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजानं 10 मध्ये 38 तुफानी खेळी पाहिली आणि आपल्या फलंदाच्या जोरावर हे टार्गेट सेट केलं. आतापर्यंत एक चेंडू, एक अवांतर चेंडू पाहिला, एक विकेट. प्रवीण भोईर खेळतो मैदानावर. सागर भोईर आणि स्ट्रायकर एंडला असेल सागर भोईर. सामना पाहायला मिळतो श्रीदत्त भातान विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली. सामना अटीतटीचा नक्की होणार. हा चेंडू वेग होता मात्र काहीसा चेंडू खाली राहिला. पंचांच्या इशाऱ्याला व्हाईट बॉल. खेळपट्टी आपण बघा किती टणक आहे आणि आज ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक आहे तेवढीच फलंदाजांसाठी सुद्धा पोषक आहे. मिथुन म्हात्रे पॉवर प्ले 1चं षटक हाताळतोय. 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो स्पर्धा गावदेवी उसराई चषक. युवा सेना भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आज पहिली रात्रीचा आपण पाहतो. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं धन्यवाद देऊया. आता थोडस मिथून लाईन आणि लेन भरकडतोय. 2 व्हाईट बॉल जरूर आपण पाहिले. आतापर्यंत एकूण धावा 2. 72चं टार्गेट. तर नक्की दोन्ही संघाचे संघनायक रेडी ना. तर रेडी आहेत. यस मॅच कडे वळूया आपण. आतापर्यंत एकूण धावा दाफलकर 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे रेडी आहे. सिंगल मिळेल. पॉवर प्लेची आपण कंपॅरिझन करूया. जेव्हा पूर्वार्धामध्ये पॉवर प्ले आपण जरूर पाहिला. पूर्वार्धाच्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या प्रवीण भोईरच्या गोलंदाजीवर 18 आणि याचा विचार करावा लागेल प्रवीण भोईरला. आणि तो खेळतोय बायकर मॅन आहे. स्टार खेळाडू भातान म्हटला. श्रीदत्त भातान संघाचा हा पॉवरफुल हिटर फलंदाज अनेक वर्ष योगदान देतो. मात्र आता समोर कोपरोली संघ. स्पर्धा वेगळी. आता हा सामना वेगळा आहे. समोर कोपरोली 11 कोपरोली. मिथुन म्हात्रेची गोलंदाजी ज्यानं आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा. गती थोडी कमी केली. ऑन साइडला प्रवीणचा इरादा होता आक्रमण करण्याचा. पॉवर प्ले मध्ये शांत बसवते. सुंदर गोलंदाजी म्हणूया मिथुनच्या. पॉवर प्ले मध्ये धावा वाचवणं हे जिगरीचं काम असतं आणि आता मिथुन म्हात्रे तेच करते. संघासाठी प्रभावी षटक तो हाताळतोय. 3 धावा. फुटवाचा वापर खोदून काढला. ऑन साइडला गॅप शॉट आणि येईल हा चौकार. या फटक्यांची गरज आहे. 4 धावा मिळतील. टोटल रन्स 7 रन्स ऑन बोर्ड. तर नक्कीच मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. आतापर्यंत एक मोठा फटकाला. प्रवीण एक डॉट खेळला. त्यानंतर सुरुवात केली आक्रमकतेनं. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध हा तडाखा. मिस टायमिंग आणि झेल सोडलाय. महत्वपूर्ण फलंदाचा झेल सोडणं मी म्हणेन थोडे डोकेदुखी असेल. प्रवीण सारखा आक्रमक खेळाडू मैदानावर खेळतो आणि त्याचा झेल सोडणं. आता येणारी पुढची वेळ का असेल हे जरूर पाहूया. प्रवीणचा हा सोडलेला झेल. 3 मध्ये वैयक्तिक खेळतो. 6 संघाची धावसंख्या. धाव फलकावर 10. प्रवीण भोईरच्या गोलंदाजीमध्ये 18 धावा आल्या आणि याचा विचार करावा लागेल. सरासरीचा विचार सुद्धा आपण करूया. प्रवीण भोईर 3 मध्ये खेळतो. 6 एक चौकार पाहिला. पुढचा चेंडू फुटवाचा वापर. चेंडू बॅटवर आला नाही. यस गुड बॉलिंग. मिथुन म्हात्रेचंही षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 10 रन्स. 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अनेक स्टॉल धारक सुद्धा आमचे या नाईट स्पर्धेसाठी त्या स्टॉल धारकांचं सुद्धा धन्यवाद देऊया.
तर टॉस इथे होणार आहे नितेश पंडित सर. चला दोन्ही संघ नाही, आता थोडा वेग आपल्याला वाढवायचे. तर विचुंबे आणि कळवा दोन्ही संघ रेडी राहा. टॉस आपण करूया. विचुंबे विपक्ष कलवा या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये आजच्या रजनीतील साखली चौथा सामना. या चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. जितेंद्र भगत उपसरपंच यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ असते माजी उपसरपंच यांच्या पवित्र शुभ असते एकीकडे श्लोक कलवे तर दुसरीकडे भैरवनाथ विचुंबे. हेड अँड कॉल. हेड. कलवे टीम शुभेच्छा आहेत. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारणार. विचुंबे सोबत कधी लढत झाली आहे तुमची? आठवत नाही. पहिली एक महत्त्वपूर्ण मॅच राहील, सामना राहील. चला एकदा तुमचा खेळण्याचा आणि आयोजनाबद्दल भैरवनाथ विचुंबे काय म्हणू शकाल? आयोजन तर आमचंच आहे, काय त्याचं वादच नाही. आणि यंदा तरी आयोजन चांगलंच बनवलं आहे. आणि प्रथमतः धन्यवाद करीन मुकेश दादा भगत आणि हेमंत दादा भगत यांचं. त्यांच्या कल्पक बुद्धीतून समोर दिसणारी चमचमती आणि तीही शिवकालातील इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारी ट्रॉफी बघितल्यानंतर काय वाटलं? ट्रॉफी आणि आयोजन हे चांगलंच बनवलं आहे यंदा, कारण की आल्या आल्या त्या बाजूनीच आम्हाला दिसत होतं की आयोजन यंदा चांगले, लाईट्स चांगल्या लावल्यात यंदा. खरं तर दरवर्षी एक महत्त्वपूर्ण एक दर्जेदार आयोजन असतो. याही वर्षी भैरवनाथ विचुंबे संघाला दिल्या जात आहेत कॉम्बॉक्सकडून ही शुभेच्छा. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्सकडे. महत्त्वपूर्ण सामना आहे. विवरण ऐकायला मिळेल ज्यांच्या आवाजातून. नाव आहे सागर मांडवकर, मॅन फ्रॉम नेरे. धन्यवाद. चरण मात्रेचे षटक पाहते. ओव्हर नंबर 2. आज चरण मात्रेचा दिवस होता आणि ते सर असं म्हटलं जातं का क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो आणि आज त्याचा दिवस होता. बॅटिंग करताना त्याची पॉवरफुल हिटिंग पाहिल्याने आता गोलंदाजचं षटक तो हाताळतोय. गिरीशजी भिंगारकर यांना विनंती असेल प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे यायचं आहे. विचुंबे गिरीश भिंगारकर. मैदानावर खेळतोय प्रवीण भोईर, त्याला साथ देतोय सागर भोईर. जीवनदान मिळाले प्रवीणला. प्रवीणचं मैदानावर थांबणं संघासाठी महत्वाचे. 72चं टार्गेट आहे. चरण मात्रेचं षटक. इक्वेशन अनालिसिस थोडं कठीण आहे. आज सामना आपण जरूर पाहिला. सोसायटी पनवेल आणि शिवकर आज एक अटीतटीची लढत पाहिली. त्यापूर्वी आपण एक पहिला सामना सुद्धा चांगला पाहिला. चरणचा हा चेंडू बॅटच्या मधोमध. हा तडाखा. मूर्ती लहान पण कीर्तिमान. छोटा पॅकेट बडा धमाका. बऱ्याच वेळा काही अंशी का होईना सागर भोईर सुद्धा आक्रमक ठरला आणि येतोय बॅट मधून हा षटकार. नक्की सागर भोईर एक चिवट आहे, चिवट फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा भातांसाठी जेव्हा बॅटिंग लाईनअप मध्ये सागरच्या आम्ही बऱ्याच वेळा फटकेबाजी पाहिले. बिनधास्तपणे खेळत असतो. टार्गेट किती असू द्या आपल्या नैसर्गिक खेळाला तो प्राधान्य देतो आणि आतापर्यंत सागर भोईरची बॅटिंग पाहिली. 3 मध्ये 1 षटकार दाखवला. प्रवीण भोईर आणि सागर भोईरची भागीदारी बनवणं संघासाठी महत्वाचं असेल, कारण इथे थोडं पारडं जड आहे कोपरली संघाचं. बॅटच्या मधोमध बघा टायमिंगला जज केलं. यस अंपायर सिग्नल. गॉन 6 रन. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा षटकार. तर बॅटिंग रिव्ह्यू आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. आपले तिसरे पंच सत्यवान काकडे सर असतील. सागरनं मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. 3 चेंडूमध्ये आता 2 विस्फोटक फटक्यानं सर्वांच्या नजरा त्यांनी खेचून आणल्यात मॅचकडे. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 14. सागर भोईर प्रवीण त्याला कान मंत्र देतोय. सामना त्यांना जिंकायचे. विजय त्यांना हवाय. बॅटिंग रिव्ह्यू पाहूया 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग. तरी अंपायर सिग्नल. फायनली नो बॉल. डीजे नितीनचं धन्यवाद देऊया. सागर आज मात्र तुफानी बॅटिंग करतोय. संघासाठी खेळायचं. क्रिकेटमध्ये हेच म्हटलं जातं का फॉर द टीम खेळणं. प्ले फॉर द साईट नॉट फॉर सेल्फ. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं. नेक्स्ट मॅच कळवे आणि विचुंबे टॉस विन टीम. आपला निर्णय जर फिल्डिंग असेल तर आपण सीमारेषी जवळ येऊन थांबावं, कारण आता थोडे आम्हाला गतिमान अवस्था प्राप्त करायचे. आज पहिली रात्र. उद्या मात्र स्पर्धा वेळेमध्ये सुरू होणार आहेत. आम्ही आमंत्रित संघांना हा मेसेज जरूर देऊ.
सलग 2 चेंडूवर 2 षटकार नितेश सर यांनी ठोकलेत. मी मगाशीच उल्लेख केला मास्टर माइंड आहेत. बऱ्याच वेळा जेव्हा प्रवीण बाद झाले तेव्हा बऱ्याच वेळा सागरनं सुद्धा घणाघाती प्रहार केलेत. 2 चेंडूवर 2 षटकार आणि हा येतोय दिमागदार. दिस इज अ बिग शॉट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. 3 चेंडूवर 3 षटकार. नक्कीच नितेश सर असं म्हटलं गेलं तर या सागर भोईरच्या बॅटिंगने दाखवून दिलं का क्रिकेटमध्ये ताकदीची गरज नसते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ नेहमी म्हटलं जातं. मात्र या तडाखेबंद खेळानं सर्वांची मनं जिंकलेत. काटके शूरवीर विजयपदाची सर्व आता सूत्र तो आपल्या हातामध्ये खेळतो आणि संघासाठी जबाबदारी फॉर द टीम साठी जबाबदारी घेतोय. सामना त्याला जिंकून द्यायचे. प्रमुख खेळाडू चरण मात्रेवर चढवलेले 3 चेंडूमध्ये 3 षटकार. एकूण धावा फलकावर 30. विनिंग टार्गेट 72. ओ गती कमी केली. ऑफ स्टिक करून स्विंग करण्याचा प्रयत्न. हा चेंडू जरूर होता चरणचा. मात्र हा चेंडू जरूर पाहूया. व्हाईट बॉल. थोडासा दबाव असेल. एकूण धावा 31. जरूर आपण कंपॅरिझन कडे वळणार आहोत. मात्र आज सागर भोईरच्या झंझावात मॅच मध्ये एक चांगलं रूप धारण केलं. आक्रमक पवित्रा प्रवीणने नकार दिलाय. भागीदारी होणं संघासाठी महत्वाचे. एकूण धावा 31. कॅल्क्युलेशन पाहिलं 19 मध्ये 41. बऱ्याच वेळा आपण पाहिलं 18 मध्ये 60 धावा चेस होताना पाहिलेत. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा भरोसा नाहीये. मात्र आता येणारे चेंडू 19-41 ची गरज. आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू वेगाने पळालाय. बघा जेवढी चांगली बॅटिंग आहे तेवढी चांगली रनिंग आहे. गुड बॅटिंग गुड रनिंग. काय अफलातून बॅटिंग करतोय. आपलं गुणकौशल्य सादर करतोय आणि इम्प्रेस करतोय. इथे सर काय म्हणाल सागरच्या या झंझावातामध्ये यंग टॅलेंट आहे, यंग जनरेशन आहे. आताच्या युवा पिढीला नवे हिरो पाहायला नेहमी आवडतात आणि सागर भोईर आलाय. 3 फटक्यानं चरणवर चढवलेले हल्ले मॅच मध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केली. आता 18 मध्ये 39. निश्चित. खरं तर या मैदानावरती 2 सागर आहेत नावाचे झंझावात. एक कॉम्बॉक्सकडे एक मैदानात फलंदाजीतून रायझिंग स्टार आहे, उगवता तारा आहे. आणि त्या सागरच्या बॅटमधून आत्ताच अगदी आमच्या अतिथी कक्षात असणारे अमय पितले यांच्यासोबत संवाद साधला गेला की तिन्ही फटक्यांचा जर क्लास बघितला, दर्जा बघितला तर त्याचा तंत्रशुद्ध खेळण्याचा उत्तम प्रकार या मैदानावरती आपल्याला त्याच्या फटक्यांमधून पाहायला मिळाला. खरं तर अजूनही 1 षटक किंबहुना 2 षटकांपर्यंत सागरच्या बॅटचा तो अगदीच असाच जर हा फेस उघडा राहिला, तोंड उघडा राहिला तर निश्चित या फटक्यांमध्ये विजय हा सहजगत्या भातान संघ आपल्याकडे संपादित करू शकेल. नक्कीच. कंपॅरिझन आपण नितेश सर केली तर 40 धावा होत्या 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली कोपरुली 11 कोपरुलीने आणि आता धावा आहेत 39. तशाच पद्धतीने सामना सूर्य पलटवार सूर्य सागरच्या झंझावातून दाखवून दिलं का प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्याकडे असतील, बॅटिंग लाईनअप मध्ये तुमच्या पोतडीमध्ये चांगले फटके असेल तर तुम्हाला मैदान गाजवता येतं. मिथून मात्र आलं. क्रमांक पहिलं षटक मिथूननं फेकलं. 9 धावा दिला. कदाचित या षटकामध्ये मिथूनला कमबॅक देणं महत्वाचं आहे. मध्ये प्रवीण भोईरला माहिती आहे का इथे धावांचा तडाखा सुरू ठेवला तर या सामन्यामध्ये ग्रीप मिळू शकते. येणारे 17 बॉल आणि 39 ची गरज. फुटवरचा वापर दे धक्का आणि आलाय स्क्रीनवर हा छक्का. 6 धावा. पण हा चेंडू पाहिला आमचे जितेंद्र भगत साहेब होते, त्यांच्या डोक्यावर पडला असं मात्र त्यांनी स्वतःला सुरक्षित केलं. गुड बॅटिंग प्रवीण भोईर. 7 मध्ये 13 39 धावा. मिथूनची गोलंदाजी चेंज ऑफ स्पेस व्हरायटी व्हॅरिएशन क्रिकेटमध्ये का महत्वाचं असतं. जरी एक फटका आला तुम्हाला त्या 1% वर काम करावं लागतं. विनिंग स्पिरिट टीम स्पिरिट तुमच्याकडे असावी लागते आणि आता मिथून न केलं कमबॅक. डॉट षटकार डॉट. आता 15 बॉल 33 ची गरज. बॅटिंग करतोय श्रीदत्त भातान. आक्रमण करण्याचा प्रयत्न नितेश सर. नक्कीच इथं मी म्हणेन प्रवीण आणि जर सागर भोईरची जोडी जर मैदानावर जास्त काळ उभी राहिली तर सामना ती संपवू शकतात. ही बॅटिंग श्रीदत्त भातांकडे. मात्र तेवढ्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा
कोपरोली 11 कोपरोलीकडे. मॅच बघायला मजा येणार. डे स्पर्धा आमदार चषकाची स्पर्धा याच मैदानावर झाली होती आणि तेव्हा सुद्धा आम्ही पाहिलं का या भातांना जलवा दाखवला होता. फायनल मध्ये जरी उपविजेता ठरला होता त्यामध्ये प्रमुख खेळाडू नव्हते. आणि आता आपण पाहूया सागर भोईर आणि प्रवीणला. बघा किती चिवाटे ऑन साइडला धावांची भूक सागरकडे. एक धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न होईल. धोका होता मात्र तो धोका टळलाय. संघासाठी मला खेळायचा सामना, मला जिंकून द्यायचं. एकूण धावा धावफलकावरती टोटल रन्स पाहिल्या तर 42, विनिंग टार्गेट 72. 13 बॉल आणि 30 धावेची गरज. 13 बॉल 30. श्रीदत्त भाताण आणि कोपरोली 11 कोपरोली चालू असलेली लढत. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. सामना कोण जिंकणार? पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. आज 2 संघ क्वालिफाय होणार सुपर 8 मध्ये. पाहायचं मात्र इथे विजय मिळवणं महत्वाचं आहे. मिथून मात्रे पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध. व्हॉट अ क्लास, व्हॉट अ क्लास. दिस इज अ बिग शॉट. काय टायमिंग आहे. व्हॉट अ बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मूर्ती लहान पण कीर्तिमान. काटक शूरवीर. क्लास बॅटिंग, क्लास बॅटिंग. षटकार. जानता हूं मैं. नक्कीच खतरो के खिलाडी आणि मैदानावर खेळतोय सागर भोईर. 9 मध्ये 30 नितेश सर आणि 4 षटकार ठोकलेत. अफलातून तुफानी बॅटिंग. सागर भोईर नावाचं वादळ आलं मैदानावर. क्रमांक 3 वर सुरुवातीला सिंगलला सुरुवात केली. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. मी मगाशी म्हटलं का हा फलंदाज मॅच सोडणार नाही. मॅच विनर खेळाडू हा खेळाडू. आणि आता आम्ही पाहतोय प्रवीण भोईरच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर तो संघर्ष करतोय. सामना त्याला जिंकून द्यायचा. मिथुनने थोडा मार खाल्ला. 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 24 आल्या. पहिल्या षटकामध्ये 9 पाहिल्या. ज्या पद्धतीनं कोपरोली 11 कोपरोली खेळत होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं श्रीदत्त भातांच्या. प्रवीण भोईरला साथ देतोय सागर भोईर. बघा समोर रेल्वे ट्रॅक आहे. कोकण रेल्वे मालगाडी येण्या जाण्याचा ट्रॅक आहे. तिथे काही प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतो जरूर आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. मात्र सावधानता, संयमता आणि सुरक्षितेची काळजी घ्या ही सुद्धा आम्ही विनंती करतो आपल्याला. येणारे 12 चेंडू 24 धावा. सामना कोण जिंकेल? हितेश मात्रे आलाय. क्रमांक 4चं षटक हातळतोय. समोर खेळेल प्रवीण भोईर. 9 मध्ये वैयक्तिक 14 खेळतोय प्रवीण. 12 बॉल आणि 24. पहिला चेंडू शरीरभेदी गोलंदाजी. ही विकेट हवी होती आणि आता बघा इथे चूक केली. रिस्की रन. काही मी म्हणेन गरज नव्हती प्रवीणला विकेट फेकण्याची. आणि इथे थोडं सामन्याला यू टर्न मिळणार का? आता परतण्याची संधी. कारण प्रमुख बलवान फलंदाज बाद झालाय तो प्रवीण भोईर. मात्र अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप श्रीदत्त भातांकडे. बेकार. तर प्रवीण भोईर इथे धावबाद झाले. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. 2 गडी बाद. सामना अजूनही दोन्ही संघांना समान संधी. अस्तित्वाची लढाई, करो या मरोची लढाई. एका बाजूला कोपरोली 11 कोपरोली आणि श्रीदत्त भातान. एकूण धावा 49. हितेश मात्रे कोपरोलीकडून षटक हातळतो आणि आता येणाऱ्या 11 चेंडू आणि 23 धावेची गरज. 11 चेंडू 23 धावा. आज ज्याच्या खेळाने विस्फोटक रूप धारण केलं तो सागर भोईर खेळतोय. 9 मध्ये 30. 4 षटकार त्याने ठोकले. आपल्या झंझावाताने या सामन्याला कव्हर केलं. मात्र आता नवीन फलंदाज झालाय जयेश भोईर. वन ऑफ द क्लास आहे. बऱ्याच वेळा तालुका नियामध्ये खेळताना जयेश भोईरला पाहिलं. याच्याकडे सुद्धा एक सुपर क्लास आहे आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप श्रीदत्त भातांची बऱ्याच वेळा पाहिलं. राऊंड विकेटनं डिफेन्स केलं. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक रेडियस सिंगल मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. बॅटिंग करताना 72 धावांचा टप्पा ओलांडायचे. 50 धावा. 2 गडी बाद.
येणारे 10 चेंडू 22 धावा. प्रवीण भोईर नावाचं वादळ शांत झालं, गरज नव्हती, धावबाचा शिकार झाला आणि आता जबाबदारी ती सागर भोईरवर आणि जयेश भोईरवर. आज सागर भोईरच्या खेळानं खुश केलं, मात्र सामना त्याला जिंकून द्यायचे. 4 षटका ठोकर 9 मध्ये 30 वर खेळतोय आणि येणारे 10 चेंडू आणि 22 धावेची गरज. 10 चेंडू आणि 22 धावा. श्रीदत्त भातान विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली. 10 मध्ये 22 समोर खेळेल सागर भोईर हितेश म्हात्रेच्या गोलंदाजी समोर. ओ सावध पवित्रा ऑन साइडला क्लिक करतोय, दूरवर फिल्डर आहे आणि तिथे झाली चूक, बॅड लक आणि आला हा चौकार. बघा इथे क्षेत्ररक्षकांनी चूक केली. क्षेत्ररक्षणी भूमिका का महत्वाची असते, कारण जेव्हा सामना अटीतटीचा असतो तेव्हा क्षेत्ररक्षकाकडून पाठबळ मिळतं आणि आता थोडी चूक होताना किंचितची चूक सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत असते. कोपरोली 11 कोपरोली. आता 9 दुने 18, 9 बॉल आणि 18 धावेची गरज. नेक्स्ट मॅच मी विनंती करेन टॉस विन टीम फिल्डिंग असेल तर आपण सीमारेषे जवळ येऊन थांबावं. हितेश म्हात्रे 9 मध्ये 18 समोर खेळते सागर भोईर. डिफेन्स, संयमता, सावधानता कशी असावी, संघासाठी कसं खेळावं, विजयासाठी जो एक्स फॅक्टर पाहिजे तो या फलंदाजाकडे. मात्र जर मैदानावर सागर उभा राहिला तर सामन्याला कव्हर करू शकतो. 9 बॉल 18. सावध पवित्रा गॅप मध्ये खेळलाय, टाइमला जज केलं. ओहो सुपर स्ट्रोक आणि आलाय क्लासिक शॉट चौकार. खरं तर महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग टीम प्रॉपर रायटर राहुल प्रधान, महाराष्ट्र ग्राफिकचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण प्लीज या, आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. नक्कीच नितेश सर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण जरूर पाहिलं असेल. इंटरनॅशनल प्लेयर के.एल. राहुल जेव्हा भारतीय संघासाठी खेळतो अशाच पद्धतीनं तुफान बॅटिंग करतो आणि ही देवबोली बघा किती. आज सागर भोईरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 11 मध्ये 38, मात्र या विकेटची गरज आहे. आता कोपरोली 11 कोपरोली, नाही तर धोका होईल. 8 मध्ये 14. संयम, पायाचा वेध, अपील मध्ये उत्साह जरूर पाहिला. बघा खराब चेंडूची प्रतीक्षा करतो आणि या चेंडूला त्यांनी फक्त ग्लास देण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळाली. एका बाजूला सागर भोईर नावाचा झंझावत, जयेश नव्या दमाचा फलंदाज झालाय. 72 धावा, एक मोठं टार्गेट सुद्धा या मैदानावर चेस होऊ शकते दाखवून देणारी ही पोषक खेळपट्टी. मैदानावर सामन्यामध्ये काय होऊ शकतं. 7 बॉल आणि 13ची गरज. समोर हितेश म्हात्रे. आज शिवकरच्या प्रेमनं सर्वांची मनं जिंकली. 6 मध्ये 16 असताना 5-10 असताना सामना जिंकून दिलाय आणि आता आपण पाहतो येणारे 7 चेंडू 13 धावेची गरज. विनिंग टार्गेट 72. गोलंदाज हितेश म्हात्रे. खोलवरचा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न. या चेंडूंची गरज आहे. डॉट बॉल विकेटची गरज आहे. 72चं टार्गेट. एकूण धावा पाहतो बॅटिंग करताना श्रीदत्त भातान. एंड ऑफ दी ओव्हर. 72चा टप्पा ओलांडायचा. हितेश म्हात्रे एकूण धावा फलकावर 60. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. गावदेवी उसराई चषक 2024 ची स्पर्धा आणि आता पहिल्या फेरीतील हा 3रा सामना. बघा स्क्रीनवर पाहूया आपण ड्रोन व्ह्यू, स्कोर कार्ड, 24 लाईव्ह इव्हेंट, डीजे नितीन डीजे आपण पाहतोय. जरूर सुंदर साऊंड सिस्टम आणि आता आपण ड्रोन व्ह्यू पाहूया. विनिंग कॅल्क्युलेशन 6 बॉल 12. यस डीजे. हॅलो. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. हितेश म्हात्रेचं षटक आपण जरूर पाहिलं. थोडं महागडे ठरलं कारण या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आल्यात. सामना जिंकायचे तो श्रीदत्त भातांना. भातांची पाठीराखे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. कोपरोली 11 कोपरोली. डॉट बॉल विकेट मी म्हणेन सागर भोईर. 12 मध्ये खेळतो 39.
का बॅटिंग केले, तुफानी बॅटिंग, आपल्या तुफानी फलंदाजच्या जोरावर सर्वांची मनं जिंकले. सागर भोईरने तब्बल षटकार ठोकले, 4 चौकार पाहिले, 2 प्रेक्षक वर्ग त्याची तुफानी खेळी पाहतोय. आता 6 बॉल 12. अंकुर पाटील आलाय, विकेटची नितांत गरज आहे. सामना जिंकायचा असेल तर गावदेवी कोपरलीला काय करावं लागेल? डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. सागर भोईरला बाद करणं ही महत्वाची गोष्ट असेल, मात्र तो मैदानावर सेट झालाय. क्रिकेटमध्ये तुम्हाला एकाग्रता असावी लागते, इच्छा तिथे मार्ग. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिल्या. आणि आता 6 बॉल 12ची गरज. बघा गावदेवी उसराईची स्पर्धा, यशाची पोच पावती देणारी स्पर्धा. मागचा सामना सुद्धा अटीतटीचा झाला, हा सामना सुद्धा तसा होणार का? 6 बॉल 12 आणि हा ठोकतोय दणदणीत प्रहार. जयेश भोईरच्या बॅट मधून तडाखा षटकार. थोडं प्रेमाचं संगीत लावलं. जरूर पाहूया. 6 मध्ये 12 आहेत. जितेंद्र भगत आमचे प्रमोद पाटील आम्हाला सांगताना का 72 धावा पण सुद्धा या मैदानावर चेस होऊ शकतात. 80-85 धावा सुद्धा चेस होऊ शकतात. मात्र सामना जिंकायचा असेल तर आता इथून पुढे घाम गाळावा लागेल. एकूण धावा 66, 5 बॉल आणि 6ची गरज. जवळपास विजयाच्या समीप पोहोचतोय सागर भोईर. ओ काय रनिंग. बघा एक चलाक हुशार क्रिकेटर कसा असावा आणि मैदानावर त्याची धडपड बघा. संघासाठी मला खेळायचं, सामना मला जिंकून द्यायचं. सागर भोईर 12 मध्ये 39 खेळतोय, आता 5 मध्ये 6. जयेश भोईर सारखा नामांकन खेळाडू सुद्धा आहे, 3 मध्ये 8 खेळतोय. प्रवीणला आपण जरूर पाहिलं, निलेशनं साथ दिली. निलेशचं आज मी म्हणेन थोडं बॅड लक होतं. प्रवीणनं काही अंशिक होईना संघासाठी टिकून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. आता येणारे 4 चेंडू आणि 5ची गरज. डॉट बॉल विकेट, डॉट बॉल पाहिजेत. अंकुर पाटील कडून मॅजिकल स्पेलची गरज आहे आता संघाला. येणारे 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणे, अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण भूमिका ही खूप महत्वाची असते. एक धाव वाचवणं, विकेट घेणं महत्वाचं आहे. 4 बॉल 5 समोर खेळतोय. आजचा दिवस आहे, प्रत्येकाचा क्रिकेटमध्ये दिवस असतो. काहींचे दिवस गाजलेले असतात आणि काही दिवस गाजवणार असतात. आणि आता आजचा दिवस ज्याचा आहे तो सागर भोईर. 12 मध्ये 39, 4 चेंडू आणि 5ची गरज. खराब चेंडू, जरूर अपील होईल. बीट होत असताना हा डॉट बॉल. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी क्लोज मॅच. मागचा सामना सुद्धा असाच पाहिला आणि हा सामना सुद्धा हाय व्होल्टेज. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल का? एक मोठा फटका, संतुलन बिघडू शकतो कोपरलीचा. आता 3 बॉल 5ची गरज. 3 बॉल 5. अंकुर पाटील समोर सागर भोईर. 3 बॉल 5. हा तडाखा झेल होणार का? ऐन मोक्याच्या वेळी सोडला झेल आणि इथे सर्व काही बिघडलं. हा झेल खूप काही सांगून दिला असता, मात्र इथे कम्युनिकेशन, संवाद, चर्चा झाली नाही. संवाद होणं का महत्वाचं असतं. जर कॉल दिला असता मी घेईन तर वेगळं चित्र असतं. सोडलेला झेल सामन्यामध्ये काय रंगत निर्माण करेल. येणारे 2 चेंडू 3 धावा. मॅच अजूनही गेली नाही कोपरोली संघाला, मात्र मी म्हणेन जीवनदान. टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षक वर्ग या सामन्यासाठी. 14 चेंडू 41 समोर उभा आहे. जीवनदानाच्या मदतीनं 4 षटकार 2 चौकार ठोकणारा सागर भोईर. वंडरफुल मॅच. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या सामन्यासाठी जॉईन झाले. ते सामना पाहतात. श्री दत्त भाताल आणि लाईव्ह व्ह्युअर्स बघा 2000 व्ह्युअर्स आता लाभलेत. या स्पर्धेला ऑनलाईन पाहतात. येणारे 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. आक्रमण करतोय मी म्हणेन आज बॅड लक. एकदा जोरदार टाळ्या. सागर भोईर मॅच विनर खेळाडू. 72 धावा चेस केल्या श्री दत्त भातांना. यस डीजे.